शहराच्या स्वच्छतेला प्राधान्याने आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि ज्या दिवशी आम्ही चार्ज घेतला त्या दिवसापासून स्वच्छतेला म्हणजे जातीने लक्ष घातलेलं आहे आणि आज तुम्हाला अगोदरच्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये फरक दिसेल आणि एक चांगल्या वातावरणामध्ये आज बजेटला मंजुरी मिळाली. या बैठकीच्या माध्यमातून मी एवढं सांगेन का कुठचीही करवाढ न करता आम्ही जमेची बाजू वाढवण्याकडे लक्ष दिलेलं आहे. स्टँडिंग कमिटीची आज बैठक झाली, जी 9 तारखेची तहकूब बैठक होती ती आज झाली आणि एक चांगल्या वातावरणामध्ये आज बजेटला मंजुरी मिळाली. हा बजेट आता आणखीन महासभेमध्ये आणण्यात येईल आणि तिकडे तो व्यवस्थित मांडून त्याची मंजुरी घेतल्यानंतर आपले नवीन बजेट इम्प्लिमेंट होईल. नक्कीच वसई विराकरांसाठी असं काय नवीन योजना आखल्या गेलेल्या आहेत या बजेटच्या माध्यमातून? या बैठकीच्या माध्यमातून मी एवढं सांगेन का कुठचीही करवाढ न करता आम्ही जमेची बाजू वाढवण्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि चांगल्या चांगल्या आणखीन पर्यटनाला चालना कशी मिळेल, वसईच्या स्वच्छ वसई हे कशी मिळेल, तलावांचं संवर्धन कसं होईल, अशा अनेक मूलभूत गोष्टी आहेत त्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. नक्कीच कुठेतरी घनकचरा व्यवस्थापनाकडे अनेक माध्यमातून प्रश्न उपस्थित येतात आणि प्रामुख्यात शहराची स्वच्छता ही जास्त काळजीपूर्वक करावी, त्याबद्दल आपलं काय निवेदन असेल? शहराच्या स्वच्छतेला प्राधान्याने आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि ज्या दिवशी आम्ही चार्ज घेतला त्या दिवसापासून स्वच्छतेला म्हणजे जातीने लक्ष घातलेलं आहे आणि आज तुम्हाला अगोदरच्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये फरक दिसेल. त्याच्यामध्ये आणखीन म्हणजे मी 100% समाधानी नाही आहे. याच्यामध्ये आणखीन कशा चांगल्या प्रकारे आपण काम करता येईल त्याच्यासाठी काही कठोर निर्णय आम्हाला घ्यावे लागतील, कठोरतेने वागावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्हाला काही लोकांचा रोष पत्करायला सुद्धा आमची तयारी आहे. पण शहर स्वच्छ राहायला पाहिजे, वसईचं लौकिक राहायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तयार आहोत. सर, वसई विरारच्या नागरिकांना काय आव्हान कराल? वसई विरारच्या नागरिकांना एवढंच आवाहन करेन का तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलाय, तो विश्वासालाच आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि पुन्हा एकदा आपण वसईचं गतवैभव परत मिळवू. एक्सपायरीच्या बाबतीत आम्ही त्याच्यामध्ये बघितलं नेग्लिजन्स होतं त्याच्यामध्ये. हे नेग्लिजन्स होऊ नये याच्यासाठी आम्ही संपूर्ण संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. का कुठेतरी एखादी वस्तू राहते आणि त्याचं कधीतरी गैरवापर होऊ शकतो, तर ती चूक होऊ नये म्हणून संपूर्ण जे हॉस्पिटल आहेत तर आपण तज्ज्ञांची त्याच्यामध्ये मदत घेणार आहोत. वसईत जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्याचं संगणकीकरण करणार आहेत. म्हणजे आज समजा एका ठिकाणी बेड फुल आहेत तर आपण त्या संगणकावरती बघू शकू का कुठे बेड रिकाम आहेत, पेशंटला तिकडे आपण शिफ्ट करू शकतो. म्हणजे कोणत्याही पेशंट औषध उपचाराशिवाय राहणार नाही, यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो.